Hello everyone. Today we'll discuss about a very beautiful poem which is The Twins by Henry Sambrook Leigh. Okay? So let's begin. So as usual, we'll look into the introduction part first. In this poem, the poet tells what difficulties or problems could be faced by identical twins in a funny way. तर या पोएममध्ये काय म्हटलंय, पोएट आपल्याशी काय म्हणतोय की जर ट्विन्स असले तर किती प्रॉब्लेम्स येऊ शकतात किंवा किती डिफिकल्टीज येऊ शकतात, पण त्यांनी हे सगळं एका फनी वेमध्ये सांगितलं आहे. आता ट्विन्स म्हणजे काय, ट्विन्स म्हणजे जुळे असतात ना, त्याला ट्विन्स म्हणतात. वन ऑफ द ट्विन्स इज द स्पीकर ऑफ द पोएम. एखादा जो ट्विन्स आहे त्या दोघांमधून जो एक ट्विन आहे तो या पोएमचा स्पीकर आहे, म्हणजे तो बोलतोय. हू डिस्क्राइब्स हाऊ ही गॉट ट्रबल्स थ्रू आउट हिज लाईफ ड्यू टू सिमिलर फीचर्स ऑफ द लाईकनेस. तर मग तो डिस्क्राईब करतो की त्याला आयुष्यभर किती ट्रबल फेस करावं लागलं. का? कारण त्यांचे दोघांचे जे लाईक होते, ओके, लाईक्स होते ते सेम होते, म्हणजे आवड निवड, ओके, ते सेम होते. तर त्यामुळे त्याला किती प्रॉब्लेम्स फेस करावे लागले हे त्यांनी सांगितलं आहे. लेट्स बिगिन विथ द पोएम नाव. इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम्ब, आय ग्रू सो लाईक माय ब्रदर दॅट फॉक्स गॉट टेकिंग मी फॉर हिम अँड ईच फॉर वन अनदर. It puzzled all our kith and kin. It reached a fearful pitch. For one of us was born a twin, yet not a soul knew which. Here, the poet tells that both of them are so alike in their appearance and the way of living or behavior. तर इथे पोएट काय म्हणतोय की ते सेम टू सेम आहेत. त्यांच्या अपिअरन्समध्ये पण, परत त्यांची रहनसहन पण सेम आहे, परत त्यांचा स्वभाव पण सेम आहे. Being alike may be interesting for others, बट फॉर द स्पीकर इट वॉज नॉट सो कम्फर्टेबल थिंग. आता दुसऱ्यांसाठी जुळे राहणं खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, कारण आपण बोलतो ना, वा जुळे आहेत, किती मस्त, असं तसं आपण जेव्हा बोलतो ना, तेव्हा दुसऱ्यांसाठी ते खूप कम्फर्टेबल गोष्ट आहे. पण या स्पीकरसाठी ते एवढं कम्फर्टेबल नव्हतं. स्पीकर कोण आहे? ह्या दोघांमधला एखाद ट्विन, ओके, तो स्पीकर आहे. ऑल द टाईम दे बोथ वर मिसअंडरस्टूड बाय द पीपल. नेहमी लोकांकडून त्यांचा गैरसमज व्हायचा. All the relatives were confused about deciding who the speaker is and who another twin is. तर रिलेटिव्सकडून पण नेहमी कन्फ्युजमेंट व्हायची, ते लोक कन्फ्यूज व्हायचे डिसाईड करायला की नक्की बोलतंय कोण आणि दुसरा ट्विन कोण आहे. दिस कन्फ्युजन जस्ट लेट देम थ्रू आउट लाईफ अँड दॅट वॉज द हाईट ऑफ द कन्फ्युजन ऑर आर लाईकनेस. तर काय म्हटलं की हे जे कन्फ्युजन होतं दोघांमध्ये हे त्यांना आयुष्यभरासाठी होतं. ओके. वन डे टू मेक द मॅटर वर्स, before our names were fixed, as we were being washed by nurse, we got completely mixed. And thus you see, by fate's decree, or rather nurse whim, my brother John got christened me and I got christened him. Here the matter became worse when their naming ceremony was held. तर इथे काय म्हटलं, आता जो मॅटर होता म्हणजे जो सिनारिओ होता तो अजून वर्स होत गेला. ओके. का? कारण आता नेमिंग सेरेमनी होती, म्हणजे बारसं होतं. अँड द नर्स मिक्स्ड अप देम बोथ, मे बी बाय लक. आणि जी नर्स होती ती पूर्णपणे कन्फ्यूज होती आणि तिने मिक्स केलं दोघांना, म्हणजे अदलाबदली केली. ऑर मे बी बिकॉज ऑफ अर विम वी बोथ गॉट एक्सचेंज्ड अँड द नेम जॉन विच आय वॉज सपोज टू गेट वॉज गिवन टू माय ब्रदर अँड हिज टू माइन. आता हे होऊ शकतं, हा सिनारिओ होऊ शकतो. का? कारण ट्विन्सच्या वेळी तसंच असतं, बॉडी स्ट्रक्चर सेम असतो, फेस वगैरे सेम असतं. तर नर्सकडून ती चुकी झाली, दोघं एक्सचेंज झाले आणि दोघांची नावं पण आता एक्सचेंज झाली. जॉन हे नाव कोणाला भेटायला पाहिजे होतं? या स्पीकरला भेटायला पाहिजे होतं, म्हणजे जो स्पीक करतो ना पोएट त्याला. तर ते नाव त्याच्या भावाला भेटलं आणि त्याच्या भावाचं नाव त्याला भेटलं. ओके. तर असा सगळा गोंधळ झाला. दिस फॅटल लाईकनेस इवन डॉग माय फूटस्टेप्स वेन ॲट स्कूल अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड for John turned out a fool. I put this question fruitlessly to everyone I knew. What would you do if you were me to prove that you were you? So here the poet further tells that their likeness chased them to school and the speaker got punishments for his brother's naughtiness and foolishness. तर इथे आता पोएट काय म्हणतो की स्कूलमध्ये पण आमचा सगळा गोंधळच झाला. का? कारण एकतर आम्ही ट्विन्स होतो, आमचा युनिफॉर्म सेम, सगळ्या स्कूलचा सेमच असतो, पण ह्यांचं कसं आता पूर्ण बॉडी स्ट्रक्चर पण सेम होता, म्हणजे माहिती ना ट्विन्सचं कसं असतं. तर मग पोएट असं म्हणतो की स्कूलमध्ये पण मला खूप सहन करावं लागलं. का? कारण माझा भाऊ मस्ती करायचा आणि पनिशमेंट मला भेटायची, असं पोएट म्हणतो.
After all these things, the speaker was restless and asking everyone an unanswerable question about what would you have done to prove the self identity. तर मग ह्याला सगळ्या वैतागून, ह्या सगळ्या गोष्टींना वैतागून स्पीकर रेस्टलेस झाला, म्हणजे त्याला काही सुचतच नव्हतं आणि त्यांनी सगळ्यांना एक अनआन्सरेबल क्वेश्चन विचारलं, म्हणजे जे आन्सर करू नाही शकत असं क्वेश्चन विचारलं की जर तुम्ही माझ्या जागी असतात तर तुम्ही काय केलं असतं प्रूव्ह करायला स्वतःची आयडेंटिटी. समजलं ना? म्हणजे तो विचारतो की तुम्ही माझ्या जागी असतात तर स्वतःची आयडेंटिटी प्रूव्ह करायला तुम्ही काय केलं असतं. कारण इथे कसं होतं आहे की माझा भाव सगळं करतो आहे, मस्ती वगैरे तो करतो आहे आणि त्याची पनिशमेंट मला भेटते आहे आणि मला ते अजिबात आवडत नाही आहे. तर हा क्वेश्चन तो सगळ्यांना विचारतो. आर क्लोज रिझेम्बलन्स टर्न द टाईड ऑफ माय डोमेस्टिक लाईफ फॉर सम हाव माय इंटेंडेड ब्राईड became my brother's wife. In fact, year after year, the same absurd mistakes went on, and when I died, the neighbors came and buried brother John. Being twins and looking alike created serious matter when the speaker's bride or would be a wife married to his brother being similar may be the reason for it. आता इथे त्यांनी काय सांगितलं आहे की ट्विन्स असणं ठीक आहे, पण कधी कधी तो एक सिरियस मॅटर असू शकतो. का? कारण त्यांच्यासोबत एक भयंकर घटना घडते. आता इथे जो स्पीकर आहे, म्हणजे जो स्पीक करतो या पोएममध्ये, जो बोलतो आहे, त्याची होणारी बायको ती त्याच्या भावाची बायको झाली. का? ट्विन्समुळे. त्यांना कळलंच नाही की नक्की काय झालं आणि ह्याच्यामुळेच काय झालं, जो स्पीकर आहे या पोएमचा, ओके, त्याला खूप जास्त वाईट वाटलं. थ्रू आउट लाईफ दीज सेम रिडिक्युलस अँड सेन्सलेस मिस्टेक्स वेंट ऑन. तर आता पूर्ण लाईफमध्ये त्याच्यासोबत असंच झालं. अगोदर स्कूलमध्ये पण तसंच झालं की त्याचा भाव मस्ती करायचा आणि त्याला पनिशमेंट्स मिळायची, आणि आत्ता तर त्याच्या लाईफशी असं झालं की त्याची होणारी बायको त्याच्या भावाची बायको झाली. इवन टिल द एंड ऑफ लाईफ पीपल हॅड कन्फ्युजन दॅट हू डाईड. आणि शेवटपर्यंत, म्हणजे त्याच्या लाईफच्या शेवटपर्यंत लोकांना कन्फ्युजन होतंच की नक्की मेलंय कोण, अँड हुम टू बरी, अँड दे बरीड जॉन वेन द स्पीकर डाईड. आणि कोण मेलं ते तर एक प्रश्न होता, आणि पण कोणाला बरी करायचं, म्हणजे कोणाला गाडायचं, हेही लोकांना कळत नव्हतं. आणि लोकांकडून तेव्हा पण एक खूप मोठी चुकी झाली, ठीक आहे, कारण त्यांनी कोणाला बरी केलं, जॉनला बरी केलं. आणि मेला कोण होतं? स्पीकर मेला होता, म्हणजे त्याचा भाऊ मेला होता. ओके, म्हणजे स्पीकर कोण? जो या पोएटचा स्पीकर आहे, तो जो बोलतोय पोएम तो. तर लास्टला पण एवढी मोठी मिसअंडरस्टँडिंग होती की मेलाय कोण? स्पीकर, आणि बरी कोणाला केलं, गाडलं कोणाला? जॉनला. सो व्हॉट कॅन वी कन्क्लूड? आता इकडे पोएटनी एक फनी वेमध्ये डिसॲडव्हान्टेजेस सांगितले आहेत ट्विन्स असल्याचे. ओके, फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलं की म्हणजे स्कूलमध्ये मस्ती त्याचा भाऊ करायचा, पण पनिशमेंट कोणाला? या स्पीकरला भेटायची. मग परत लग्नाच्या वेळी पण जी स्पीकरला आवडत होती मुलगी, म्हणजे जे स्पीकर ज्या मुलीशी लग्न करणार होता त्या मुलीशी त्याच्या भावाने लग्न केलं. तर असं खूप फनी इन्सिडेंट्स त्यांनी सांगितले आहेत, ठीक आहे. आणि काय ट्विन्स असणं काही गुन्हा नाही आहे. का? कारण ते अनइंटेन्शनल असलं, ते आपल्या हातात नसतं. ओके, ते नॅचरली होऊन जातं. ओके, सो लेट्स मूव्ह ऑन टू द वोकॅबलरी. तर सगळ्यात पहिलं मिनिंग काय? ट्विन्स. ट्विन्स काय तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, जे ब्रदर्स सिस्टर्स बॉर्न ऑफ द सेम मदर अँड ॲट द सेम टाईम. ब्रदर्स सिस्टर्स असू शकतात किंवा सिस्टर्स असू शकतात किंवा ब्रदर्सही असू शकतात. ओके, ते एकाच वेळी जेव्हा त्यांचा जन्म होतो एकाच आईकडून, ते ट्विन्स असतात. फॉर्म अँड फीचर इज स्ट्रक्चर अँड अपिअरन्स. हे पण मी तुम्हाला सांगितलं, त्या पर्टिक्युलर चाइल्डचं स्ट्रक्चर, ओके, त्याची बॉडी, त्याचं अपिअरन्स सगळं सेम असतं. टेकिंग इज मिस्टेकिंग. ओके, ह्या पोएममध्ये टेकिंग म्हणजे मिस्टेकिंग. ओके, नाहीतर टेकिंग म्हणजे घेणं, मिस्टेकिंग म्हणजे चुकावणं. किथ अँड किन इज रिलेटिव्स. आपले रिलेटिव्स असतात ते नातेवाईक. पिच इज लिमिट ऑर हाईट, म्हणजे लिमिट एखाद्या गोष्टीची किंवा हाईट. डिग्री इज ऑर्डर. ओके, विम इज अ फ्रीक ऑर सडन चेंज ऑफ माइंड, म्हणजे पटकन आपण आपलं माइंड चेंज करतो, त्याला विम म्हणतात. क्रिस्टियन इज नेम गिवन टू अ बेबी ॲट द नेमिंग सेरेमनी, म्हणजे जेव्हा आपलं बारसं होतं तेव्हा आपल्याला नाव देतात ना, आपलं नाव पडतं, त्याला क्रिस्टियन म्हणतात. फॅटल इज हार्मफुल, म्हणजे हानिकारक. लिडिंग टू डिझास्टर ऑर डेथ, म्हणजे कधी कधी एवढं डिझास्टर्स असू शकतं की आपण मरू पण शकतो. डॉग इज कंटिन्यू टू फॉलो, म्हणजे एखादी गोष्ट आपण फॉलो करतो. फ्लॉग्ड इज बीटिन अप. फ्रुटलेसली इज विदाउट प्रोड्युसिंग एनी युजफुल रिझल्ट, म्हणजे काही युजफुल रिझल्ट आपण प्रोड्यूस नाही करत. ओके,
रिझेम्बलन्स इज लाईकनेस म्हणजे आपली आवड निवड. टर्न द टाईड इज चेंज द कोर्स ऑर डायरेक्शन म्हणजे आपण डायरेक्शन चेंज करतो. इंटेंडेड इज प्लॅन फॉर म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपण प्लॅन करतो त्याला बोलतो आपण इंटेंडेड. ॲब्सर्ड इज फुलिश म्हणजे मूर्ख. सो लेट्स मूव ऑन टू द अप्रिशिएशन पार्ट. व्हॉट इज द टायटल ऑफ द पोएम? द टायटल ऑफ द पोएम इज द ट्विन्स, as you all know. Who is the poet? The name of the poet is Henry S. Lee. Theme, central idea काय पोएमची? The central idea of the poem is the problems faced by one of the identical twins. तर काय सेंट्रल आयडिया पोएममध्ये की जो एक ट्विन आहे, आयडेंटिकल ट्विन आहे, तो काय काय प्रॉब्लेम्स फेस करतो. आता आयडेंटिकल ट्विन कोण आहे? जो स्पीकर आहे तो. ओके, कारण तोच सगळे प्रॉब्लेम्स फेस करतो ना त्याच्या भावामुळे. ऑल द प्रॉब्लेम्स आर सो एक्झॅजरेटेड दॅट दे क्रिएट ह्युमरस इफेक्ट. तर हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ते एवढे एक्झॅजरेटेड आहेत, ते एवढे जास्त आहेत, म्हणजे एवढे ते वाढवून चढवून सांगितलेले आहेत की त्याच्यावर एक ह्युमरस इफेक्ट पडतो, त्याच्या मानसिक इफेक्ट पडतो एक, म्हणजे त्याला खूप चिडचिड होते, राग येतो कोणाला? एखाद्या ट्विनला. स्टील द पोएट अचीव्स अ बॅलन्स बाय मेकिंग द रीडर बिलीव्ह. पण तरी पण जो पोएट आहे तो एक बॅलन्स क्रिएट करतो का? रीडरने बिलीव्ह करावं म्हणून. ॲटलिस्ट फॉर अ शॉर्ट टाईम द वे ऑफ थिंकिंग ऑफ हिस आर्ग्युमेंट म्हणजे त्याला असं वाटतं की आपण विचार करावा थोडक्यासाठी, म्हणजे थोड्या वेळासाठी तरी विचार करावा की मी असा का विचार करतो आहे. मी म्हणजे कोण? तो पोएट असा का विचार करतो या आर्ग्युमेंटबद्दल, त्याला किती त्रास होतो आहे हे ते पोएट आपल्याला थिंक करायला सांगतो आहे. म्हणजे जो स्पीकर आहे पोएमचा तो आपल्याला थिंक करायला सांगतो आहे की तुम्ही माझ्या जागी असता तर तुम्ही काय केलं असतं. त्यांनी हे आपल्याला विचार करायला सांगितलं आहे. ओके, व्हॉट इज द राईम स्कीम ऑफ द पोएम? द राईम स्कीम ऑफ द पोएम इज ABAB. फिगर्स ऑफ स्पीच, ॲलिट्रेशन अँड हायपरबली. स्पेशल फीचर्स काय आहेत पोएमचे? द पोएम इज रिटन इन अ लाईटर वीन टू अम्यूज द रीडर्स. ही जी पोएट आहे ती एका लाईटर वीनमध्ये लिहिली आहे का? सगळ्या वाचणाऱ्यांना आनंद व्हावा म्हणून. ओके, आनंद मिळावा म्हणून. इनफॅक्ट द पोएट युजेस एक्स्ट्रीम एक्झॅजरेशन्स टू अचीव दिस इफेक्ट. पोएट खूप सगळं वाढवून चढवून सांगतो अचीव करण्यासाठी हे जे इफेक्ट्स आहेत ते. स्टील द एक्झॅजरेशन्स कम थ्रू द पोएम व्हेरी कन्व्हिन्सिंगली. पण तरी पण जे एक्झॅजरेशन्स आहेत ते बाहेर येतात, खूप कन्व्हिन्सिंगली येतात तेही. दॅट द रीडर फॉर अ मोमेंट इज टेकन बाय द ॲब्सर्ड लॉजिक ऑफ द आर्ग्युमेंट. का एक्झॅजरेशन्स येतात असे? कारण जो रीडर आहे त्याला वाटावं की त्याचं हे जे फुलिश आर्ग्युमेंट आहे ते सगळ्यांनी घ्यावं म्हणून. फेवरेट लाईन्स ऑफ द पोएम. माय फेवरेट लाईन्स आर अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड फॉर जॉन टर्न्ड आउट अ फूल अँड वेन आय डाईड द नेबर्स केम अँड बरीड ब्रदर जॉन. तर काय हे लाईन्स काय इंडिकेट करतात की आयुष्यभर लोकांनी मलाच कोसलं, माझ्या भावांच्या मिस्टेक्समुळे. तो नेहमी चुका करायचा तरी लोक मलाच म्हणायचे सगळं. पण आता सिनारिओ उलटा झाला. जेव्हा मी मेलो तेव्हा सगळे नेबर्स होते त्यांनी माझ्या ब्रदरला बरी केलं, म्हणजे त्याला काढलं. वाय आय लाईक दिस पोएम? आय लाईक द पोएम फॉर इट्स ह्युमर. आय ऑल्सो लाईक द पोएम बिकॉज द पोएट बॅलन्सेस द एक्झॅजरेशन विथ अ सिमिंगली कन्व्हिन्सिंग एक्सपिरियन्सेस ऑफ द ट्विन्स. तर मला ही पोएम का आवडते? त्याच्या ह्युमरमुळे. खूप चांगली लिहिली आहे आणि मला ही पोएम आवडते कारण जो पोएट आहे त्यांनी बॅलन्स केलं आहे एक्झॅजरेशन म्हणजे जो राग वगैरे आहे ते आणि त्याचा एक्सपिरियन्स त्यांनी व्यवस्थित बॅलन्स केला आहे. ओके, कोणाचा एक्सपिरियन्स आहे? ट्विन्सचा. म्हणजे एक मजेशीर पोएम त्यांनी लिहिली आहे इन शॉर्ट. म्हणून ही पोएम मला आवडते असं म्हणायचं आहे. सो नेक्स्ट पार्ट इज कम्पॅरेटिव्हली व्हेरी इझी. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. द ट्विन्स वर सिमिलर टू ईच अदर. जे ट्विन्स आहेत ते सिमिलर होते इन द फॉर्म ऑफ फीचर अँड फेस अँड लिम्ब. त्यांच्या फेसशी त्यांच्या फीचर्स सगळे सेम होते आणि त्याची लिम्ब वगैरे सगळं सेम होते. द पीपल मिस्टूक द ट्विन्स वन फॉर दी अनदर. आता लोकांना गैरसमज व्हायला लागला का? कारण दोघे एकमेकांसारखेच दिसायचे. नो वन न्यू हू वॉज अ ट्विन. कोणालाच माहिती नव्हतं की नक्की ट्विन कोण होता. कीथ अँड किन वर पझल्ड बाय द ब्रदर्स सिमिलॅरिटी. ओके, जे रिलेटिव्स होते तेही पझल्ड होते, कन्फ्यूज होते दोन्ही भावाच्या सिमिलॅरिटीने. द नरेटर शुड हॅव बीन क्रिस्टिन जॉन. आता जे नरेटर होता त्याचं नाव जॉन पाहिजे होतं. द नरेटर्स ब्रदर वॉज नेम जॉन. पण जो नरेटरचा भाऊ होता त्याचं नाव जॉन ठेवलं गेलं. द ट्विन्स गॉट मिक्स्ड अप व्हेन दे वर बिंग वॉश्ड बाय नर्स. आता ट्विन्स मिक्स्ड अप झाले. ओके, अदलाबदल झाली केव्हा? जेव्हा
नर्स त्यांना वॉश करत होती तेव्हा द ट्विन्स वर मिक्स्ड अप बिफोर द नेम्स वर फिक्स्ड. अगोदरच ते मिक्स्ड अप झालेले, त्यांच्या नाव पाडायच्या अगोदरच, बारशाच्या अगोदरच. द नरेटर गॉट फ्लॉग वेन जॉन टर्न आउट अ फूल. द नरेटर गॉट पनिशमेंट विथ अ फ्लॉगिंग. हेही खूप इझी आहे, त्यांना पनिशमेंट भेटते नरेटरला. हिज लाइकनेस अँड हिज ब्रदर डॉग पोएट्स फूटस्टेप्स ॲट स्कूल. आणि लास्ट काय, द नरेटर आस्क्स द क्वेश्चन फ्रुटलेसली. आता नेक्स्ट पार्ट अतिशय इझी आहे बिकॉज रायमिंग पेअर्स आहेत. फर्स्ट काय, लिम्ब हिम, ब्रदर अनदर, किन ट्विन, पिच विच, डॉग फ्लॉग, स्कूल फूल, न्यू यू, डाइड ब्राइड, लाइफ वाइफ, सेम केम, ऑन जॉन, वर्स नर्स, फिक्स्ड मिक्स्ड, विम हिम. ठीक आहे, तर मग आता हे सगळे पोएमचेच आहेत, ते तुम्ही इझिली लिहू शकतात. नेक्स्ट पार्ट काय, आता आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. व्हॉट वॉज द पझलिंग थिंग अबाउट द ट्विन्स. ट्विन्सबद्दल काय पझलिंग थिंग होती. ओके, म्हणजे लोकांना का कठीण जायचं ह्या ट्विन्सला ओळखायला. बोथ ट्विन्स वर सो मच अलाइक इन एव्हरी वे दॅट नो वन कुड डिस्टिंग्विश वन फ्रॉम दी अदर. तर काय म्हटलं की दोघं इतके सेम होते दिसायला, त्यांचं बिहेवियर सेम होतं, त्यांचं बॉडी स्ट्रक्चर सेम होतं की लोकांना खूप कन्फ्युजमेंट व्हायची ओळखायला. ओके, तर हीच होती ती पझलिंग थिंग. पिक आउट फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट वर्ड्स दॅट टेल द नरेटर वॉज लाईक हिज ब्रदर जॉन. आता जो नरेटर आहे तो त्याच्या ब्रदरसारखा होता. तर हे कोणती फ्रेज सांगते पोएममधून, तर ही फ्रेज सांगते जी आता यांनी मेन्शन केली आहे ती. इन फॉर्म अँड फीचर, face and limb, I grew so like my brother that fox got taking me for him and each for one another and not a soul knew which. तर हे जे लाईन्स आहेत ते इंडिकेट करतात की जो नरेटर आहे तो त्याच्या ब्रदरसारखाच आहे. व्हॉट इज द मिक्सअप मेन्शन इन दिस पोएम. काय मिक्सअप झाला या पोएममध्ये. द नरेटर गॉट क्रिस्टिन्ड हिज ब्रदर अँड द ब्रदर गॉट क्रिस्टिन जॉन. द नेम जॉन वॉज ॲक्च्युली इंटेंडेड फॉर द नरेटर. आता काय म्हटलं आहे, जो नरेटर आहे ठीक आहे त्याला त्याच्या भावाचं नाव भेटलं आणि त्याच्या भावाला नरेटरचं नाव भेटलं. ठीक आहे, आणि नरेटरला काय नाव दिलेलं, जॉन नाव दिलेलं. ओके, तर ते जॉन नाव त्याच्या भावाला भेटलं आणि त्याच्या भावाचं नाव याला भेटलं नरेटरला. ओके, तर असा सगळा मिक्सअप झाला. नेक्स्ट क्वेश्चन काय, राईट एनी टू लाईन्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट दॅट यू फाईंड ह्युमरस. आता कोणतेही 2 लाईन लिहायचे आहेत एक्स्ट्रॅक्टमधले जे आपल्याला ह्युमरस वाटतात. तर काय असू शकतात, ॲज वी वर बिंग वॉश्ड बाय नर्स वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड. म्हणजे जेव्हा आम्हाला नर्स धुवत होती तेव्हा आमची आदलाबदल झाली. माय ब्रदर जॉन गॉट क्रिस्टिन मी अँड आय गॉट क्रिस्टिन हिम. आणि माझे ब्रदर जॉन होता त्याला माझं नाव भेटलं आणि त्याचं नाव मला भेटलं. तर हे 2 लाईन्स आहेत. हाऊ डिड द नरेटर सफर ॲट स्कूल. नरेटरला स्कूलमध्ये काय काय सफर करावं लागलं आणि त्यांनी कसं सफर केलं ते. ॲज अ रिझल्ट ऑफ द सिमिलॅरिटी बिटवीन द नरेटर अँड हिज ब्रदर ही वॉज ऑलवेज गेटिंग बीटेन फॉर द मिस्टेक्स कमिटेड ॲट स्कूल बाय हिज ब्रदर. तर हे तर तुम्हाला माहितीच आहे की नरेटरचा भाऊ नेहमी मस्ती करायचा. ठीक आहे, आणि मार कोणाला पडायची, नरेटरला पडायची, कारण तोच सगळं करायचा, मस्ती वगैरे करायचा आणि तो त्याची चूक कधी ॲक्सेप्ट नाही करायचा. आणि पकडला कोण जायचं, नरेटर पकडला जायचा. ओके, हू बिकेम द वाईफ ऑफ द नरेटर्स ब्रदर. बायको कोण झाली नरेटर्सच्या भावाची. द नरेटर्स इंटेंडेड वाईफ बिकेम हिज ब्रदर्स वाईफ. जी नरेटरला आवडत होती, जी नरेटरची बायको बनायला हवी होती, ती नरेटरच्या बायकोची वाईफ झाली. ओके, व्हॉट टर्न्ड द टाईड ऑफ द नरेटर्स डोमेस्टिक लाईफ. द क्लोज रिझेम्बलन्स बिटवीन द ट्विन्स टर्न द टाईड ऑफ द नरेटर्स डोमेस्टिक लाईफ. ठीक आहे, दोघा भावांमध्ये एवढं रिझेम्बलन्स होतं, लाईकनेस होती. रिझेम्बलन्स म्हणजे लाईकनेस. त्यांनीच जे ट्विन्स आहेत त्यांचे टाईड टर्न झाले. ओके, व्हॉट कंटिन्यूड इयर आफ्टर इयर. द सेम अबसर्ड मिस्टेक्स कंटिन्यूड इयर आफ्टर इयर. जे चुका होते, फुलिश मिस्टेक्स असतात ना, त्याला अबसर्ड मिस्टेक्स म्हणतात. म्हणजे तेच चुका सारखे होत गेले वर्षानुवर्ष, तेच त्यांनी सांगितलं. हू अकॉर्डिंग टू द पोएट डाईड. पोएटच्या अकॉर्डिंग कोण मेलं होतं. अकॉर्डिंग टू द पोएट नरेटर और ही हिमसेल्फ डाईड. मग पोएटच्या नुसार तो स्वतःच मेलेला. राईट द राईम स्कीम. ABAB इज द राईम स्कीम ऑफ द पोएम. हे तर तुम्हाला माहितीच आहे. आता नेक्स्ट पार्ट काय, रिराईट पुटिंग द मिस्टेक्स इन द स्पीकर्स लाईफ इन द प्रॉपर ऑर्डर. आता आपल्याला ऑर्डरमध्ये चुका लिहायच्या आहेत. ठीक आहे, तर मी तुम्हाला डायरेक्ट आन्सरच कॉल आउट करेल. ओके, तर सगळ्यात पहिलं काय येणार, डी पार्ट येणार.
नो वन इन द फॅमिली कुड डिस्टिंग्विश बिटवीन द ट्विन बेबीज. कोणीही ओळखू नव्हतं शकत त्या ट्विन बेबीजला. नंतर ई पार्ट येणार. ॲट द नेमिंग सेरेमनी रॉंग नेम्स वर गिवन टू द टू ट्विन ब्रदर्स. नेमिंग सेरेमनीच्या वेळी पण त्यांच्या बारशाच्या वेळी पण चुकीची नावं दिली गेलेली. फॉर एक्झाम्पल नरेटरचं नाव जॉन पाहिजे होतं, ते त्याच्या भावाला भेटलं आणि त्याच्या भावाचं नाव त्याला भेटलं. नंतर ए पार्ट येणार. ही गॉट बीटन अप ऑफन इन स्कूल. बरोबर, त्याच्या भावामुळे नेहमी नरेटरला मार खावा लागायचा. नंतर सी पार्ट येणार. द स्पीकर डेस्पिरेटली आस्क फॉर गायडन्स. ओके, जो स्पीकर आहे तो नेहमी गायडन्ससाठी विचारायचा, म्हणजे तो एक्सपेक्ट करत होता की कोणतरी मला गाईड करेल. नंतर बी पार्ट येणार. द स्पीकर्स ब्राईड बिकेम हिज ब्रदर्स वाईफ. ठीक आहे, जो स्पीकर आहे, जो नरेटर आहे, त्याची बायको कोणाची बायको झाली? त्याच्या भावाची बायको झाली. इवन इन डेथ द ट्विन्स वर नॉट स्पेअर्ड ड्युरिंग बरियल. आणि जेव्हा मरायच्या वेळी पण काय आलं की स्पीकर मेला होता, पण गाडला कोणाला? त्याच्या भावाला. नेक्स्ट क्वेश्चन काय? पिक आउट द 4 सिच्युएशन्स इन द लाईव्स ऑफ द ट्विन्स विच आर टू अब्सर्ड अँड सेन्सलेस टू बिलीव्ह. आता 4 सिच्युएशन आपल्याला द्यायचे आहेत या पोएममधून की जे एकदम फुलिश आहेत, म्हणजे एकदम सेन्सलेस आहेत बिलीव्ह करायला. ठीक आहे, म्हणजे विश्वास ठेवण्यासारखे नाही आहेत. तर मग पहिली सिच्युएशन काय? द स्पीकर्स इंटेंडेड ब्राईड बिकम्स हिज ब्रदर वाईफ. ठीक आहे, सगळ्यात ही फुलिश आहे. सगळ्यात पहिली सिच्युएशन की जी स्पीकरची वाईफ होती ती त्याच्या भावाची वाईफ झाली. नंतर सेकंड काय? द नेबर्स बरीड जॉन वेन द स्पीकर हॅड डाईड. नंतर सेकंड सिच्युएशन काय? जे नेबर्स आहेत त्यांनी जॉनला बरी केलं, जॉनला काढलं जेव्हा स्वतः स्पीकर मेलेला होता तेव्हा, म्हणजे त्याच्या भावाला काढलं. थर्ड सिच्युएशन काय? द स्पीकर वॉज गिवन हिज ब्रदर्स नेम अँड वाईस वर्सा. जो स्पीकर आहे त्याला त्याच्या भावाचं नाव भेटलं आणि त्याच्या भावाला स्पीकरचं नाव भेटलं. ओके, आणि फोर्थ काय? द स्पीकर गॉट फ्लॉग दॅट स्कूल ड्यू टू हिज ब्रदर्स ॲक्शन. आणि जो स्पीकर आहे त्याला नेहमी पनिशमेंट मिळायची त्याचे ब्रदरच्यामुळे. ओके, म्हणजे त्याचा भाऊ कारनामे करायचा, त्याचा भाऊ मस्ती करायचा आणि पनिशमेंट कोणाला भेटायची? स्पीकरला. आता नंतर काय? पिक आउट फ्रॉम द पोएम सेट्स ऑफ वर्ड्स दॅट जनरली गो टुगेदर. एक्झाम्पल किथ अँड किन. ओके, म्हणजे आपल्याला असे वर्ड्स आता फाइंड आउट करायचे आहेत पोएममधून की एकत्र जे जातात ते. आता फर्स्ट काय? फॉर्म अँड फीचर. नंतर फेस अँड लिम. ओके, नंतर काय? टर्न द टाईड. नंतर फिअरफुल पिच, डोमेस्टिक लाईफ अँड फेट्स डिग्री. ओके, आता सगळ्यात इझिएस्ट पार्ट आहे. कंप्लीट द फॉलोइंग वेब. पोएट युजेस ह्युमर टू. पोएट ह्युमर कशासाठी यूज करतो? सगळ्यात पहिलं काय? क्रिएट लाफ्टर. लाफ्टर क्रिएट करण्यासाठी. नंतर एंटरटेन रीडर्स. आपण वाचणारे आहोत ते एंटरटेन व्हावेत म्हणून. नंतर टू क्रिएट गुड मूड. आपलं मूड नेहमी चांगला असावा म्हणून. रिड्यूस बोर्डम. आपण बोर नाही व्हावेत म्हणून. टू हॅव अ सेन्स ऑफ ह्युमर. आपल्याकडे सेन्स ऑफ ह्युमर असावा म्हणून. मेक रीडर्स हॅपी. जे वाचणारे आहेत त्यांना नेहमी खुश ठेवा म्हणून. ओके, आणि नंतर काय? 2 मिस्टेक्स मेन्शन इन द एक्स्ट्रॅक्ट. 2 काय मिस्टेक्स आहेत जे या पोएममध्ये मेन्शन केले आहेत? द स्पीकर्स ब्रदर मॅरिड द ब्राईड इंटेंडेड फॉर द स्पीकर. तर सगळ्यात पहिली चूक ही दिली की जो स्पीकरचा ब्रदर आहे, ओके, म्हणजे जो स्पीक करतो पोएम, त्याचा जो भाऊ आहे त्यांनी स्पीकरच्या बायकोशी लग्न केलं ते. आणि वेन द स्पीकर डाईड द नेबर्स बरीड हिज ब्रदर जॉन. आणि जेव्हा स्पीकर स्वतः मरतो तेव्हा बरी कोणाला करतात? त्याच्या भावाला करतात, जो कोण असतो? जॉन असतो. ओके, सो दिस वॉज द एंड ऑफ poem 2.3 from unit 2 the twins. We'll meet on to the next lecture. Okay, thank you.